ओके, प्रेझेंटी मार्क केली आहे सगळ्यांनी. प्लीज check that my screen is visible to you. Yes. Okay. Yes. थर्ड स्टँडर्ड लेसन नंबर 19 to 25 तुम्हाला लर्न करायला सांगितले होते मी. Fill in the blanks. All fill in the blanks have you learned? Is the Third page number? standard. आता तुम्ही लर्न केलंय ना. आज आज पेज नंबर कशाला पाहिजे तुम्हाला? परीक्षा आहे ना. Yes. देन Yes. मराठीमध्ये पण सांगितलं जाईल तुम्हाला. जो प्रश्न असेल तो मराठीमध्ये पण बोलला जाईल. फक्त एक कॉमन नोटीस सर्वांसाठी, कोणीही डायरेक्टली माईक चालू करणार नाही. तुमचा हँड रेज करा किंवा चॅट बॉक्स मध्ये नाव लिहा ज्याला उत्तर येतंय. मी अकॉर्डिंगली विचारणार आहे. प्रत्येकाला चान्स दिला जाईल, पण प्रत्येकाला एकच प्रश्न प्रत्येक वेळी विचारला जाणार नाही. त्यामुळे ओरडायचं नाही. चॅट बॉक्स मध्ये तुमचं नाव लिहा किंवा डायरेक्टली हँड रेज करा. ओके. थर्ड स्टँडर्ड, दिस इज ओनली फॉर थर्ड स्टँडर्ड. तोपर्यंत फोर्थ स्टँडर्ड तुमच्या हिंदीच्या ओरलची तयारी करा. आणि ह्या 16 to 24 जे लेसन आहेत आज आपल्याला फिल इन द ब्लँक साठी, त्याची तयारी करा. ओके. चला, थर्ड स्टँडर्ड. युअर फर्स्ट क्वेश्चन इज फिल इन द ब्लँक्स. गोइंग टू स्कूल ऑन टाइम टीचेस अस डॅश डॅश. शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला टिंबटिंबची सवय लागते. कुशल. कुशल. P-U-N. पंक्च्युअलिटी. Punctuality. Spelling. स्पेलिंग पाठ करायला पाहिजे. येणार कशी पेपरात लिहायला? वेदांत तू सांग. शाळेत वेळेवर जाण्यामुळे आपल्याला वक्तशीरपणाची सवय लागते. ओके. थर्ड स्टँडर्ड इंग्लिश मीडियम. इंग्लिश मीडियमनी या सगळ्या शब्दांच्या स्पेलिंग लर्न करायच्या आहेत. ओके. क्वेश्चन नंबर 2. डॅश डॅश बॉरो फ्रॉम द लायब्ररी शुड बी रिटर्न ऑन टाइम. वाचनालयातील टिंबटिंब वेळेत परत करावीत. सार्थक. बुक्स. बुक्स. मराठी. भाविका. एकदा हँड रेज केला की स्टॉप करा. मला प्रत्येक क्वेश्चन साठी प्रत्येक वेळी सांगायचं आहे, त्यामुळे मला लगेच समजेल. कुशल तू पण. भाविका सांग मला. भाविका माईक ऑन कर. येस टीचर. वाचनालयातील टिंबटिंब वेळेत परत करावीत. आदित्य. यस. सांग आन्सर. वाचनालयातील टिंबटिंब वेळेत परत करावीत. पुस्तक. पुस्तके. नेक्स्ट क्वेश्चन इज each child must get the dash dash to attend school. कोणीही माईक डायरेक्टली ऑन करणार नाही. रेज युअर हँड. प्रत्येक मुला मुलीला शाळेत जाण्याची टिंबटिंब मिळाली पाहिजे. मधुरा. मधुरा. संधी. सार्थक. अपॉर्च्युनिटी. गुड. अपॉर्च्युनिटी. Okay, now next question. Right or wrong? पेजेस ऑफ बुक्स. फक्त राईट और रॉंग घेते मी. जास्त एक्स्ट्रा क्वेश्चन नाही घेणार. फक्त फिल इन द ब्लँक्स तुम्हाला सांगितल्या होत्या. बट राईट और रॉंग इज सो इझी. ओके.
Pages of books should not be torn. पुस्तकाची पाने फाडू नयेत. श्रेया. Yes, teacher. Pages of books should not be torn. Wrong. Right. Right. Teacher, double आवाज येतोय. श्रेयाचा माईक ऑन आहे ना म्हणून. सगळ्यांनी क्वेश्चन ऐकायचा आहे प्रत्येक वेळी. समजलं? मी रिपीट करणार नाही क्वेश्चन. Sports equipment should not be put back in its place after use. खेळ संपताच खेळाचे साहित्य जागच्या जागी ठेवू नये. वेदांग. Wrong. School is for everyone. शाळा सर्वांसाठी असते. सार्थक. राईट. मी काय सांगितलंय? कोणी ओरडणार नाही. Okay. Now lesson number 20. Our community life. Fill in the blanks. People like to live in dash dash. माणसांना टिंब राहायला आवडते. आदित्य. समूहात. कुशल. Groans. Group. In a community we get dash dash. समूहात आपल्याला टिंब मिळते. In a community we get dash dash. श्रेया. Companions. मराठी. वेदांग. समूहात आपल्याला सोबत मिळते. कम्युनिटी लाईफ इज डॅश डॅश. आपले समूह जीवन असे टिंब असते. कम्युनिटी लाईफ इज डॅश डॅश. मधुरा. Yes, teacher. परस्परावलंबी. गुड. इंग्लिश. सार्थक. Yes, teacher. क्वेश्चन ऐकलाय? Teacher, ma'am. Community life is dash dash. Interdependent. Next. Now, lesson number 21. Fill in the blanks. Dash dash give loans to people in need. Dash dash give loans to people in need. गरजू लोकांना टिंब कर्जही देते. श्रेया. Banks. Teacher, page number कितना? आता हे मी पाठ करायला सांगितलंय ना तुम्हाला. धड्याचं नाव घेते तेवढं ऐकायचं आहे. पेज नंबर नाही सांगणार मी. पाठ करायला सांगितलेलं ना तुम्हाला अगोदरच. टीचर तुमचा आवाज नाही येत. The dash dash is used to keep in touch with friends and relatives.
नातेवाईकांशी व मित्रमैत्रिणींशी संपर्क ठेवण्यासाठी टिंबटिंबचा उपयोग होतो. टीचर तुमचा आवाज नाही येते. येस सार्थक. फॉर सर्व्हिसेस. येस. मराठीमध्ये आदित्य. टपाल सेवा. गुड. Institutions formed by the cooperation of the people are called dash dash. लोकांच्या सहकार्यातून निर्माण झालेल्या संस्थांना टिंबटिंब संस्था म्हणतात. आदित्य. सरकारी. सहकारी. इंग्लिश मध्ये कोण सांगणार? श्रेया. Cooperatives. Complete the words. It runs the administration of village. खेड्याचा कारभार बघते. सार्थक. ग्राम. ग्राम पंचायत. It runs the administration of town. नगराचा कारभार पाहते. वेदांग. नगरपालिका. नगरपालिका. इंग्लिश. श्रेया. म्युनिसिपालिटी. म्युनिसिपालिटी. येस. थर्ड. इट इज प्रेझेंट इन बिग सिटीज. मोठ्या शहरांसाठी असते. आदित्य. महानगरपालिका. महानगरपालिका. सार्थक. म्युनिसिपल कॉर्पोरेशन. ओके. लेसन नंबर 22. हु फुलफिल्स अवर नीड. आपल्या गरजा कोण पुरवतात? Okay, in this you don't have fill in the blank. Lesson number 23. Growing up and growing old. Okay. When a baby is born, everyone is dash dash. घरात बाळ जन्माला येते, त्याचा घरादाराला टिंबटिंब होतो. सार्थक. हॅप्पी. आदित्य. आनंद. व्हेरी गुड. रेग्युलर डॅश डॅश हॅज इट्स ऍडव्हान्टेजेस. नियमित टिंबटिंब केला तर त्याचा फायदा होतो. आदित्य. व्यायाम. व्यायाम. श्रेया. एक्सरसाइज. एक्सरसाइज. डॅश डॅश डेव्हलप फ्रॉम फ्लावर्स. फुलांपासून टिंबटिंब तयार होतात. सार्थक. फ्रूट. सॉरी आदित्य. फळे. फळ. ओके. मी हँड रेज केलेल्यांनाच विचारणारा. रेज युअर हँड. ट्रू ऑर फॉल्स सांगा. चुकी बरोबर. ऍज अ बेबी ग्रोज इट्स हाईट अँड वेट ऑल्सो ग्रो. मुला मुलींची उंची वाढ होताना बाळाच्या वजनात आणि उंचीत वाढ होते. राईट ऑर रॉंग यू हॅव टू टेल मी. वेदांग. बरोबर. बरोबर. राईट. A plant can grow even if the sprout doesn't take root in the soil. अंकुर मातीत रुजला नाही तरी रोप जोम धरते. सार्थक. फॉल्स. False. The seedling absorb water and some nutritious substances from the soil. मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मिळतात. आदित्य.
बरोबर. बरोबर, व्हेरी गुड. ओके, नेक्स्ट लेसन आहे तुमचं 24. लेसन नंबर 24, आवर क्लोथ्स, आपले कपडे. Okay, here you don't have fill in the blanks. Lesson number 25. Changes in our surrounding. अवतीभवती होणारे बदल. Okay, yes. Bats are dash dash animals. Bats are dash dash animals. वटवाघूळ टिंबटिंब प्राणी आहे. आदित्य. निशाचर. निशाचर. श्रेया. ब्राउन. येस सार्थक. नॅचरल. नो. ब्राउन. स्पेलिंग बोलिए श्रेया, आप क्या बोल रहे हो? ब्राउन, BROWN. WN, ब्राउन. वेट, निशाचरला काहीतरी शब्द असेल. निशाचर याने जे सांगितलं लाईक आदित्यने ते बरोबर आहे. तो रात्री फिरतो. लेट मी फाइंड आउट. नॉक्टर्नल. येस. सॉरी सार्थक, नॅचरल नाही ते, नॉक्टर्नल बोलायचं त्याला. NOCTURNAL, नॉक्टर्नल. ओके, श्रेया समझा है इसका आंसर? यस. हाँ, नॉक्टर्नल. कुशल समझलाय? यस. बॅट, आउल अँड रातराणी आर नॉक्टर्नल. ओके, चला नेक्स्ट. When their stomachs are full, cows and buffaloes sit in a peaceful place and dash dash. पोट भरले की गाई म्हशी निवंत ठिकाणी बसून टिंबटिंब करू लागतात. चला हँड्रेस करा. सार्थक. बर्ड्स. वेदांत. बर्ड. आदित्य. रवंत. रवंथ. श्रेया बताइए यस टीचर. क्या है इसका आंसर? RUMINATE. 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 ओके. Yes. सार्थक, ruminate. RUMINATE, ruminate. ओके, सार्थक आन्सर कळालं? Yes. हा. थर्ड, डॅश डॅश आर द फर्स्ट टू सेन्स द एंड ऑफ द नाईट. रात्र संपत आल्याची चाहूल टिंबटिंबला लागते. आदित्य. पक्ष्यांना. पक्ष्यांना. श्रेया. Bird. Birds. When the sun rises, its light is dash dash. सूर्य उगवला की ऊन टिंबटिंब असते. वेदांत. कोवळे. कोवळे. श्रेया. Soft. Soft. Okay. Now one more question is there. True or false? The moon cannot be seen on the day of the new moon. अमावस्येच्या दिवशी चंद्र डोळ्यांना दिसत नाही. बरोबर. वेदांत हँड रेस करायचा बरोबर. आहे. आणि एकाने सांगितलं म्हणून दुसऱ्याने लगेच माईक ऑन करायचा नाही. सगळ्यांनी इन्स्ट्रक्शन फॉलो करायचे आहेत. Some living things set out to search for food after the sun has set. काही सजीव सूर्य मावळल्यावर अन्न शोधायला बाहेर पडतात. सार्थक. False. आदित्य.
पक्षी. मी काय विचारते, चुकी बरोबर सांगा. चूक. The day when the moon looks triangular is the day of the full moon. Full moon. चंद्र त्रिकोणी दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. कुशल. यस टीचर. हाँ सांग आंसर. ट्रू आहे की फॉल्स आहे. फॉल्स. फॉल्स. भाविका. Birds start chirping at dawn. भल्या पहाटेपासून पक्ष्यांचा किलबिलाट सुरू होतो. वेदांग. बरोबर. बरोबर. ट्रू. The sun gradually shifts towards the east. सूर्य हळूहळू पूर्वेकडे सरकू लागतो. भाविका. चूक. चूक. Very good. Okay, so here we have done. Yes, we have done with your 25th lesson. Right? सगळ्यांना फिल इन द ब्लँक्स कळाल्या. फिल इन द ब्लँक्स आणि ट्रू और फॉल्स घेतले आपण प्रत्येक लेसनचे. कोणाला काही डाऊट? यस. कोणाला काही डाऊट आहे? नो. नो. ओके, आता मला सांगा, थर्ड स्टँडर्ड, फक्त थर्ड स्टँडर्ड. सार्थक तू माईक ऑन कर. श्रेया, कुशल आणि सार्थक एकच स्कूल आहे तुमचं? यस. ओके. ओके. परीक्षा परवापासून चालू होते, ओरल, राईट? यस. 24 पासून. ओके. परवा इंग्लिश आहे, मग उद्या आपण तुमचा इंग्लिशचा अभ्यास घेणार, एवढं लक्षात ठेवा. समजलं? ओके, माईक बंद करा. आदित्य. यस. तुझी परीक्षा चालू झाली? ओरल झाले का? तिचे ओरल झाले. ओरल चालू आहे का तुझी? यस. मग उद्या कोणता आहे? उद्या आपला याचा संगणकाचा असेल. संगणकाचा. आणि परवा? वेळापत्रक बघायला लागेल. ऐक माझं, परवा तुझा जो असेल अभ्यास ते तुम्हाला उद्या सांगायचा आहे. आपण उद्या त्याचा अभ्यास घेणार, त्या विषयाचा. कळालं? सराव पेपर सोडवायला दिलेत ना आपल्याला. ओके. टीचर सराव पेपर सोडवायला दिलेत. ओके. परीक्षा, तोंडी परीक्षा संपली का? चालू आहे ना? चालू आहे. सराव पेपर आपण, जो पेपर असेल त्याच्या आदल्या दिवशी तो पेपर सोडवून घेऊ आपण. ओके. टीचर त्यानंतर सोडवला. ओके. मधुरा आणि भाविका, तुम्ही एकाच स्कूल मध्ये आहात का? नो. मधुरा, तू कोणत्या स्कूल मध्ये आहे? मधुरा. भाविका, तुझ्या स्कूलचं नाव सांग मला. राजीव शाळा, श्रीरामपाडा. ओके. तुझी परीक्षा कधी चालू होते? परीक्षा चालू नाही झाली. टाइम टेबल नाही दिला ना तुला? नाही. मग ज्या दिवशी पेपर असेल किंवा तोंडी परीक्षा असेल त्याच्या आदल्या दिवशी मला कुठला पेपर आहे, कोणत्या विषयाचं घेणार आहे शाळेत ते सांगायचं. ओके. टीचर उद्या परवा इंग्लिशचा घ्यायचे पेपर. ओके. आपण इंग्लिशच्या कवितांचे ओरल, आपण हिंदी, मराठी आणि इंग्लिशचं प्रिपरेशन अगोदरच केलेलं आहे. त्यामुळे आता उद्या परवा ज्यांचं पेपर चालू होणार आहे, तोंडी परीक्षा चालू होणार आहे, त्यांनी घेतलेल्या कविता बोलून दाखवायच्या आहेत. ओके. नाउ फोर्थ स्टँडर्ड युअर लेसन 16 to 24. 16 to 24, राईट? येस मॅम. ओके. मला पहिल्यांदा चेक करू द्या. हु आर देअर? Yes, teacher.
रिद्धी, कार्तिक, टीचर स्पर्श, टीचर आर्या येस कनिष्क, आर्या, स्नेहा, तन्वी, दीक्षा. ओके, तुमचा सुद्धा सेम. आता मी जशी ओरल घेतली तुम्ही पाहिलं असेल 3rd स्टँडर्डनी कसे रूल फॉलो केले. चॅटबॉक्स मध्ये नाव लिहा किंवा जस्ट रेज युअर हँड. तुम्हाला आन्सर माहिती असेल तर हँड रेज करा. आय एम गोइंग टू आस्क यू. ओके, सो लेसन नंबर 19 to 25. No one is going to put on the mic in between, okay? Fill in the blanks घेतल्या जातील आणि पॉसिबल झालं तर ट्रू ऑर फॉल्स. ऑलरेडी तुमच्या हिंदी आणि इंग्लिश मराठीच्या ओरल आपण घेतलेल्या आहेत. त्यामुळे उद्या जरी ओरल असेल तरी डोंट टेक टेन्शन आणि कविता नीट बोलून दाखवायच्या आहेत. आणि 4th वाल्यांना गिनती पण आहे, ते पण लक्षात ठेवा तुम्ही. ओके, गिनतीमध्ये तुम्हाला थोडा प्रॉब्लेम होतो, एकदा त्याची प्रॅक्टिस परत करा. ओके, फिल इन द ब्लँक्स. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. इफ वी डॅश डॅश इच अदर वी कॅन सक्सीड ॲट एनिथिंग. एकमेकांना टिंबटिंब केली की कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते. हँड रेज करा. तन्वी, हेल्प. हेल्प. मराठीमध्ये कोण सांगणार? कार्तिक. टीचर आवाज येतोय? हा येतोय, बोल. मदत. मदत. गुड. नेक्स्ट, एव्हरी डॅश डॅश मस्ट गेट द जॉय ऑफ लर्निंग इन स्कूल. शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक टिंबटिंब मिळाला पाहिजे. स्नेहा. चिल्ड्रन. चिल्ड्रन. दीक्षा. येस टीचर. शाळेत शिकण्याचा आनंद प्रत्येक टिंबटिंब मिळाला पाहिजे. मुला मुलींना. येस. आता मी क्वेश्चन रिपीट करणार नाही हा, सगळ्यांनी लक्ष द्यायचं आहे नीट. लेसन नंबर 20. युअर लेसन नंबर 20. आय विल बी रिस्पॉन्सिबल अँड सेन्सिटिव्ह. माझी जबाबदारी आणि संवेदनशीलता. यामध्ये तुम्हाला फिल इन द ब्लँक्स नाही आहेत, तर आपण ट्रू ऑर फॉल्स घेऊया. ओके. द टीव्ही ऑर म्युझिक शुड बी प्लेड ॲट अ लाऊड व्हॉल्यूम. मोठ्या आवाजात टीव्ही किंवा गाणी लावावी. आर्या. फॉल्स. फॉल्स. कार्तिक. अयोग्य. अयोग्य. We must depend on talismans, amulets, and incantations to cure illness. आजार बरा व्हावा म्हणून गंडे दोरे, ताईत, अंगारे दुपारे किंवा तांत्रिक मांत्रिक यांचा अवलंब करावा. ट्रू ऑर फॉल्स? तन्वी. फॉल्स. फॉल्स. चूक. ओके. Now lesson number 21. मॅनेजमेंट ऑफ कम्युनिटी लाईफ. समूह जीवनासाठी व्यवस्थापन. Okay. Fill in the blanks. Dash dash is necessary to do any work. कोणतेही काम करण्यासाठी किमान टिंबटिंब आवश्यक असते. दीक्षा. येस टीचर. सांग आन्सर. व्यवस्थापन.
व्यवस्थापन. कनिष्क. मॅनेजमेंट. मॅनेजमेंट. डॅश डॅश मस्ट बी मेंटेन अमॉंग द पीपल इन्व्हॉल्व्ड. काम करणाऱ्यांमध्ये टिंबटिंब राहावा याची खबरदारी घ्यावी लागते. स्पर्श. कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन. कार्तिक. तालमध्ये. तालमेळ. People elect their dash dash to the local government body. स्थानिक शासन संस्थांवर लोक त्यांचे टिंबटिंब निवडून देतात. दीक्षा. यस टीचर. प्रतिनिधी. प्रतिनिधी. तन्वी. चला हँड रेज केले. तुम्हाला आन्सर येत असेल तरच हँड रेज करा, अदरवाइज स्टॉप. स्नेहा. टीचर इसकी स्पेलिंग नहीं आ रही, मैं बताऊं? प्रोनाउंसिएशन नहीं आ रहा है. ओके बोलिए. REPRESENTATIVES. रिप्रेजेंटेटिव. रिप्रेजेंटेटिव. क्वेश्चन के आंसर फिल इन द ब्लँक साठी तुम्हाला स्पेलिंग लर्न करायची आहे. ओके, एव्हरीवन हॅज टू लर्न द स्पेलिंग while रायटिंग द फिल इन द ब्लँक्स. लेसन नंबर 22 ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन. वाहतूक व संदेश वहन. ओके, इन दिस यू डोंट हॅव फिल इन द ब्लँक्स, पण आपण मॅच द फॉलोइंग घेऊ शकतो. राईट, दिस वन इज ऑल्सो इझी. वेट. चला. टू ट्रॅव्हल फार फ्रॉम दी अर्थ. पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी. स्पर्श. सी अ पुश कार्ट विथ व्हील्स. पृथ्वीपासून दूर जाण्यासाठी चाकाच्या गाडीने जाऊ शकतो का आपण? रॉकेट. रॉकेट. कार्तिक. अग्निबाण. अग्निबाण. क्वेश्चन कडे नीट लक्ष द्या. टू कॅरी हेवी लोड्स ऑन लँड. प्राचीन काळी ओझे वाहण्यासाठी. वेट, डू नॉट पुट ऑन युअर माइक डायरेक्टली. दीक्षा. यस टीचर. चाकाची ढकलगाडी. कनिष्क. कनिष्क. रेको. अ पुश कार्ट. पुश कार्ट बीच. व्हील्स. थर्ड, टू ट्रॅव्हल थ्रू वॉटर. पाण्यातून प्रवास करण्यासाठी. स्नेहा. सॉरी, दीक्षा. यस टीचर. क्वेश्चन ऐकला ना? नो. पाण्यातून प्रवास करण्यासाठी. होडी. होडी. लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. चला, लेसन नंबर 23 नॅचरल डिझास्टर. नैसर्गिक आपत्ती. फिल इन द ब्लँक्स आहेत यामध्ये तुम्हाला. डॅश डॅश
just like the ones we see in water, are produced in the bowels of the earth. Wait, पाण्यात निर्माण होतात अगदी तसेच टिंबटिंब जमिनीच्या पोटात निर्माण होतात. तन्वी, Ripples. कार्तिक, भूकंप. भूकंप. भूकंप म्हणता येईल. दीक्षा तू सांग. तरंग. तरंग. येस, तरंग. कार्तिक, तरंग. ओके. ओके. हा. If it does not stop raining, the rainwater enters the dash dash. पाऊस थांबला नाही तर पाणी टिंबटिंब घुसते. कार्तिक, घरात. आर्या, येस टीचर. क्वेश्चन ऐकला की नाही? हँड रेस टीचर कोणी केलाय? कनिष्क की आर्या? टीचर आर्या. Then tell me the answer. टीचर क्वेश्चन मी ऐका. बाहेर. मग हँड रेस का केलाय? तुम्ही एकदा हँड रेस केलेला स्टॉप करा जर तुम्हाला आन्सर येत नसेल तर लगेच. ओके. If it does not stop raining, the rainwater enters the dash dash. तन्वी, सेटलमेंट्स. settlements. People and animals are dash dash against the force of tsunami. सुनामीच्या तडाख्यासमोर प्राणी आणि माणसे टिंबटिंब असतात. स्नेहा, हेल्पलेस. कार्तिक, मदत. मदत नाही. दीक्षा, ढिंगाऱ्यात. नाही. थांबा जरा. हतबल असतात. हतबल. ओके. ओके. समजलं? ओके. लक्षात ठेवा आता. नेक्स्ट. पीपल गेट ट्रॅप्ड अंडर द डॅश डॅश अँड डाय. त्या टिंबटिंब अडकून माणसे दगावतात. टीचर तुमचा आवाज ब्रेक होतोय. कनिष्क, हेल्प. 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 नो. दीक्षा, ढिंगाण्यात. ढिगाऱ्यात. सांगा त्याला इंग्लिश शब्द. स्नेहा, टीचर, हिप. हिप. नेक्स्ट. टीचर टीचर या लेसनचे फिलिंग द ब्लॅक्सचे आन्सर माझ्याकडे नव्हते तर माझे लर्न नाही झालेत. ओके. आता समजले ना तुम्हाला? आता आन्सर समजले ना? टीचर या लेसनचे 24 लेसनचे नाही भेटलेत मला. 24. ओके. वी विल टेक. चला. In summer, there is a dash dash of water in many villages and cities. Wait. उन्हाळ्यात अनेक गावात पाण्याची टिंबटिंब निर्माण होते. कार्तिक, समस्या.
समस्या की टंचाई? दीक्षा? टंचाई. टंचाई, येस. आणि इंग्लिश शब्द कोण सांगणार? स्नेहा? यस टीचर. बोलो, आपने हैंड रेस किया है ना? यस टीचर. स्कार्सिटी. यस टीचर. सारसिटी. हाँ, तन्वी गॉट इट. स्कार्सिटी, SCARCITY, स्कार्सिटी. यस टीचर. Next, a bullock or a male buffalo is used to turn the dash dash. रेडा किंवा बैल लावून टिंबटिंब फिरवले जातात. स्पर्श. मोट. मोट. दीक्षा? राहत गाडगे. राहट गाडगे. Dash dash is more intelligent than all other animals. सर्व प्राण्यांपेक्षा टिंबटिंब अधिक बुद्धिमान आहे. स्पर्श. वुमन. ह्यूमन. दीक्षा? माणूस. माणूस. A moat is a large leather dash dash. मोठ म्हणजे चामड्याची एक मोठी टिंबटिंब. कार्तिक? स्नेहा? टीचर डॉग. क्या? बैग है, देखिए. ओ सॉरी टीचर. बैग. यस. पिशवी. नेक्स्ट. People leave their villages for the cities in search of dash dash. टिंबटिंब साठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले आहेत. दीक्षा? रोजगारा. रोजगारासाठी. स्नेहा? वर्क. वर्क. ओके, just let me clear one thing. A bullock or male buffalo. राहट गाडगे सांगितलं ना? Let me check. Water wheel. Okay, स्पर्श. सेकंड इज वॉटर व्हील. वॉटर व्हील म्हणायचं आहे त्याला. स्पर्श. राहट गाडगे. वॉटर व्हील. ओके. येस. मोठ नाही. सेकंडचा राहट गाडगे आहे. तन्वी, नाव यू गॉट द आन्सर्स? येस टीचर. येस. उद्या तुमचा हिंदीची ओरल आहे ना उद्या तुमची? येस. चला आता मला एक एक कविता बोलून दाखवा सगळ्यांनी. बिफोर दैट वेट, स्नेहा आपका हो गया ओरल? यस टीचर. थेरी कब से है? रिटर्न एग्जाम कब से आपका? टीचर कल से. कल कौन सा पेपर है? टीचर इंग्लिश, मैथ, हिंदी, मराठी, EVS 1, EVS 2, GK, कंप्यूटर एंड PT, ड्राइंग एंड क्राफ्ट. ओके, सो कल इंग्लिश है, राइट? तो आपका ऑफलाइन क्लास में सुबह हो जाएगा. ओके, ओरल हो गया ना? रिटर्न एग्जाम है ना कल इंग्लिश का? यस टीचर. ओके, अभी आपको पढ़ना है और रोज मुझे क्लास में बोलना है कि कल आपका कौन सा पेपर है. ओके? ओके टीचर. हाँ, अभी आप इंग्लिश का पढ़ो. आप लेफ्ट करो स्नेहा. चल, आप लेफ्ट कर टीचर सकते हो. बाय बाय टीचर.
बाय. येस दीक्षा, टीचर माझं आज पेपर चालू झालं. तुझे पण चालू झालेत का? तोंडी परीक्षा. तोंडी परीक्षा. ओके. मग उद्या कुठला आहे? उद्या ना आज होतं. आज कोणती झाली उद्या तोंडी परीक्षा? येस दीक्षा. ओके. फोर्थ स्टँडर्ड. उद्या हिंदी आहे. चला एक एक कविता जी सांगितली आहे फक्त एकच कविता बोलायची आहे तुम्ही आज. ओके. लेट स्टार्ट. स्पर्श. यस टीचर. तन्वी. ओनली 2 आर देअर ना. हा बोला. बोल. यस. मेरी खुशियाँ आणि बच्चों बनू माने टीचर आम्हाला. हा. मग त्यापैकी कोणती लर्न केली आहे? दोन्ही लर्न आहेत ना. मग मेरी कोणती? खुशिया बोलून दाखव मला. मेरी खुशियाँ. माता पिता में बसती खुशियाँ जो मेरे जीवन का आधार, जिसने यह संसार दिखाया, नमन है उनको बारंबार। पहली सीख माँ से पाई, पिता से पाया पहला प्यार। माता पिता दोनों ने मिलकर जीवन में भरे रंग हजार। माँ ने मुझको प्राण पिलाकर अपने तन को सुखाया है, अपनी नींद को कर उसने सारी खुशियों को लुटाया है। बचपन में मुझको अपने हाथों से खाना खिलाया है। पिता निर्जल जल बनकर मेरे जीवन को हर्षाया है। जिसके सिर पर बड़ों का साया साया बना रहा जीवन में, जीते वही है सुखमय जीवन, खुशहाली होती उसके मन में। गुड. तन्वी, टीचर दोन्ही लर्न आहेत. कोणतीही एक बोलायची आहे फक्त. आपण ऑलरेडी घेतलेली आहे ना रिव्हिजन. यस. हा, एक बोल. माता पिता में बसती खुशियाँ जो मेरे जीवन का आधार, जिसने यह संसार दिखाया, नमन है उनको बारंबार। पहली सीख माँ से पाई, पिता से पाया पहला प्यार। माता पिता दोनों ने मिलकर जीवन में भरे रंग हजार। माँ ने मुझको प्राण पिलाकर अपनी तन को सुखाया है, अपनी नींद खोकर उसने सारी खुशियों को लुटाया है। बचपन में मुझको अपने हाथों से खाना खिलाया है। पापा पिता ने निर्जल जल बनकर मेरे जीवन को हर्षाया है। जिसके सर पर बड़ों का साया बना रहे जीवन में, चाहते वही मैं जीवन खुशहाली होती उसके मन में. Okay, good. So everyone has done. Yes. Third standard. टीचर Yes, Tanvi. Yes. पोएम वरचे रायमिंग वर्ड्स पण घेणार आहेत. ओके. लर्न झालेले आहेत तुमचे. आणि Yes. गिनती पण सांगितली होती ना तुम्हाला. हा टीचर 50 पर्यंत. ओके, केली आहे ना. आपण ऑलरेडी घेतलेली आहे तुमची ओरल. येस. थर्ड स्टँडर्ड. तुमची परवा इंग्लिशची ओरल आहे. Yes. तर अकॉर्डिंगली तुमचा तो अभ्यास घेतला जाईल. ओके. Yes. तुमची कोणती आहे? फोर्थ स्टँडर्ड. डे आफ्टर टुमॉरो. परवा कोणती ओरल आहे? तन्वी. हिंदी नंतर कोणती आहे? स्पर्श. टीचर अजून सांगितली नाही, उद्याच सांगितलंय. ओके, चालेल. मग तसं सांगायचं आहे मला. हा, समजल्यावर सांगा. चला, नाव यू ऑल कॅन लीव द क्लास. ऑल द बेस्ट एव्हरीवन. बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय टीचर. थँक्यू टीचर. वेलकम. बाय. बाय टीचर. थँक्यू टीचर. बाय बाय. टीचर. बाय. वेलकम.